श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, जीवनात आनंदी राहायचे असेल तर, प्रत्येक गोष्ट मिळवायची असेल तर स्वामी समर्थाची साथ तुमच्यासोबत असायला हवी. भक्तीचे दुसरे नाव म्हणजे स्वामी समर्थ, शक्तीचे दुसरे नाव म्हणजे स्वामी समर्थ आणि सुखाचे दुसरे नाव म्हणजे स्वामी समर्थ. याचा एकूण अर्थ असाच होतो की ज्याच्या जीवनात स्वामी समर्थ आहे तो माणूस कधीच जीवनात निराश होऊ शकत नाही. बाळांनो, यशस्वी होण्याचा एकच उत्तम मार्ग आहे, तो म्हणजे दुसऱ्याचं भलं करा, देवाची भक्ती करा. स्वामी समर्थ म्हणतात, फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, परंतु जे सर्वांना सोबत घेऊन विजय निश्चित करतात त्याची प्रगती कायम होत राहते. म्हणून लक्षात ठेवा, आपली वेदना दुसऱ्यासमोर सांगू नका, आपली वेदना दुसऱ्यासोबत कंपेअर करू नका. तुम्हाला जे हवं, जे पाहिजे ते स्वामींना सांगा. तुमच्या दुःखावर मीठ चोळण्याचे काम तुमचे सर्व लोक करतील, परंतु तुमच्या वेदनाला आराम देतील ते फक्त स्वामी समर्थ असतील. नात्याला जास्त आवळून धरू नका, त्यांना तुटायचे असेल तर ते तुटणारच आहे. तुम्ही फक्त तुमच्या बाजूने सक्षम राहा. आजचा हा सुंदर व्हिडिओ देवाने तुझ्या भल्यासाठी पाठवला आहे. अरे बाळा, वेडा होऊ नकोस. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय कुठेही जाऊ नकोस. ज्या घरात स्त्रियाचा हसण्याचा आवाज येतो, ज्या घरात स्त्रिया नेहमी आनंदी असतात, त्या घरात धनाची देवी माता लक्ष्मी कधीच साथ सोडत नाही. बाळांनो, लक्षात घ्या, तुमच्या घरातील स्त्री आनंदी असेल, सुखी असेल तर धनाची पेटी कायम भरलेली राहील. जीवन बदलून टाकणारा हा स्वामी संदेश तुमच्यापर्यंत आला आहे, म्हणून स्वतःला नशिबान समजा आणि हा सुंदर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मनात असा कुठलाही वाईट हेतू ठेवू नका ज्यामुळे स्वामी समर्थ महाराज नाराज होतील. तुझे सर्व अपराध स्वामी माफ करणार आहे. भिवू नकोस, त्याची साथ सदैव तुझ्या सोबत आहे. कोणताही विचार विनाकारण तुमच्या मनाला छळत असेल तर त्या विचारापासून सुटका देतील ते म्हणजे स्वामी समर्थ. जर आपल्या नशिबाने देखील आपली साथ सोडली तर घाबरू नका, स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहे. कशाला भीतो कोणाला, जेव्हा तुझ्या पाठीवर हात आहे स्वामी समर्थाचा. बाळा, मोठा माणूस तोच असतो जो न घाबरता स्वामीच्या शक्तीवर विश्वास ठेवतो. स्वामीची शक्ती सदैव तुझं रक्षण करत आहे, त्याची शक्ती सदैव तुझ्या अवतीभोवती आहे. बाळा, विचार कर, जेव्हा पापाचा घडा भरतो तेव्हा माणसाला फक्त मृत्यू येतो असं नाही, तर त्याला प्रत्येक पापाची फेड करावीच लागते. म्हणून पापी बनण्यापेक्षा पुण्यवान बना, जी पुण्य मृत्यूनंतरही तुझी साथ कधीच सोडणार नाही. कुणाचा वाईट होईल असा विचार मात्र मनात कधीच आणू नकोस. जे हवं आहे ते सत्याच्या मार्गाने मिळव. जेव्हा कोणाशी बरोबरी करण्यापेक्षा स्वतःची प्रगती कर. बरोबरीच्या नादामध्ये आहे ते देखील गमवून बसशील. बाळा, स्वामी समर्थ महाराज ज्यावेळी आपल्या आयुष्यात पाऊल ठेवतात त्याचवेळी आपले सर्व दुःख संपून जातात. स्वतःला नशिबवान समजा की तुला त्याची सेवा करायला मिळत आहे. बाळा, यापेक्षा मोठं नशीब कोणाचं नसेल. जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामी महाराजाची गरज असेल तेव्हा तेव्हा ते तुमच्यासाठी नक्कीच धावत येतील. बाळा, विश्वास ठेव, स्वामी कोणत्याही रूपात येऊन तुला मदत करून जातील. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामी समर्थमुळे आपल्याला येते, हे देखील नेहमी लक्षात ठेव. अडचणी आपल्या आयुष्यात नाही तर अडचणी आपल्या मनात असतात. ज्या दिवशी मन साफ होईल त्या दिवशी आपण मनावर विजय मिळवू. त्या दिवशी आपोआप प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मार्ग सापडेल. बाळा, दुसऱ्याच्या ताटातील हिसकावून कधीच खाऊ नकोस. स्वतः उपाशी राहा, परंतु तुझ्यामुळे कोणी उपाशी राहील असे वागू नकोस. बाळा, जीवनाच्या शेवटी पापाचा आणि पुण्याचा दोन्हीचाही हिशोब होत असतो. म्हणजे मिळवायचं ते तुझ्या चांगल्या कर्माने मिळव, वाईट कर्माने अजिबात मिळवू नकोस. आयुष्यात तू किती आनंदी आहेस याला महत्त्व नाही, तर तुझ्यामुळे किती लोक आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. जन्म मृत्यू हा खेळ चालूच आहे, परंतु जन्माचे आणि
मृत्यूच्या मध्ये जे अंतर आहे ते म्हणजे आपलं खरं जीवन आहे. ना जन्म कोणाला चुकला ना मृत्यू कोणाला चुकला, परंतु आयुष्य ज्याने आनंदाने जगला तोच खरा जीवन जगला. यशस्वी होण्याचा उत्तम पर्याय म्हणजे चांगले कर्म, चांगली भक्ती, चांगली शक्ती एक असा विसावा स्वामी तुला देणार आहे, जिथे तुला कसलाच त्रास नसेल. परंतु बाळा लक्षात घे, हे दिवस येण्यासाठी तुला आजचा दिवस रात्रीमध्ये बदलावा लागेल आणि आजची रात्र तुला दिवसामध्ये बदलावी लागेल. जेव्हा लोक बसलेले असतात तेव्हा तू काम कर, जेव्हा लोक झोपलेले असतात तेव्हा तू तुझ्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल कर. बाळा, ही दुनिया तुला न पायी चालू देईल ना घोड्यावर चालू देईल, परंतु तुझं ध्येय कधीच सोडायचं नाही. कोणाच्या डोळ्यात तू खटखटत असेल तर त्याच्या समोर जाऊ नको, कोणत्या ठिकाणी जा. ध्येय कधीच सोडायचं नाही. कोणाच्या डोळ्यात तू खटखटत असेल तर त्याच्या समोर जाऊ नको, कोणत्या ठिकाणी जा. अपमान होत असेल तर त्या ठिकाणी पाऊल ठेवू नकोस आणि ज्या ठिकाणी तुझ्या शब्दाचा मान ठेवला जात नाही त्या ठिकाणी अजिबात एकही शब्द बोलू नको. जिथे किंमत नाही तिथे कधी जायचं नाही. बाळा, स्वामी महाराजाचे एकच म्हणणे आहे, तू तुझं मन साफ ठेव, तुझे कर्म चांगले ठेव. कधीच निराशा तुझ्या जवळ देखील फिरू शकत नाही. तुझं सर्व पाप जळून जाईल, कारण पुण्याने पापाला मिटवलं जाईल. शक्यतो म्हणून पुण्य कर, केलेले पाप आपोआप मिटवून जाईल. बाळा, जीवनात काही मिळवायचे तर स्वामीचे आशीर्वाद मिळव, कोणाचे शाप मात्र मिळवू नकोस. बघ, जीवनात जी ऊर्जा तुला मिळते ते स्वामीमुळे मिळते. जीवनाचे काही करतो आहेस ते स्वामीमुळे करत आहेस. जीवनाला दिशा देण्याचे काम फक्त स्वामींनी केले आहे. असे धन्य धन्य अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि त्याची भक्ती करण्यामध्ये कुठलाच वाईटपणा नाही. बाळा, लक्षात घे, होईल तर चांगलंच होईल, वाईट मात्र अजिबात होणार नाही. हे देखील 100% सत्य आहे. तुझ्यापर्यंत हे व्हिडिओ पोचत आहे, तू रोज ऐकत आहे, याचा अर्थ तू धर्माच्या मार्गावर चालला आहेस. बाळा, असा चांगल्या मार्गाने चालत राहा. थांबू नकोस, रडू नकोस, हार मानू नकोस. जीवनात कितीही त्रास झाला तरी भक्तीचा मार्ग मात्र सोडू नकोस. जीवनात जे हवे ते प्रत्येक गोष्ट तुला नक्कीच प्राप्त होईल. स्वामी समर्थाचा आशीर्वाद नक्कीच तुझ्या पाठीशी असतील. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक कर आणि असे सुंदर स्वामी समर्थ महाराजाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.